गेल्या 20 वर्षामध्ये हृदयरोगामध्ये आणि हृदयरोगाच्या उपचारांमध्ये बराच वेगवेगळ्या प्रकारचा बदल झालेला आहे. म्हणजे 20 वर्षापूर्वी जर आपण विचार केला की एखादी अँजिओप्लास्टी किंवा बायपास होऊ शकते किंवा होऊ शकत नाही असं जर आपण ठरवलं असेल, तोच पेशंट जर आज आला तर आपण डेफिनेटली त्याची अँजिओप्लास्टी किंवा बायपास करू शकतो. एवढा वेगानं या फील्डमध्ये बदल झालेला आहे. तर आपल्याला हा बदल जो झालेला आहे हा बदल बेसिकली कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी किंवा कॉम्प्लेक्स बायपास सर्जरी अशा पद्धतीने हा बदल झालेला आहे. आता बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणचे पेशंट माझ्याकडे येतात, बऱ्याच ठिकाणी त्यांना बायपास अँजिओप्लास्टी होत नाही आणि बायपास सर्जरीच करावं लागेल असं सांगितलं असतं. बायपास सर्जरीची भीती नाही म्हणली तरी लोकांच्या मनामध्ये असती. त्यामुळे त्यावेळी ज्यावेळी त्या अँजिओप्लास्टीसाठी येतात त्यावेळी आपण त्या अँजिओप्लास्टी होती का नाही याचा विचार करून आपण त्यांना सांगतो. तर या अँजिओप्लास्टी ज्या असतात त्या जनरली त्याला आम्ही क्रॉनिक टोटल ऑक्लुजन्स किंवा चिप अँजिओप्लास्टी अशा म्हणतो. तर या ज्या अँजिओप्लास्टीज आहेत या अँजिओप्लास्टी ह्या बेसिकली ह्या कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी ह्या प्रकारामध्ये मोडतात आणि याच्यासाठी वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण, वेगळ्या प्रकारचं शिक्षण अशा प्रकारची अँजिओप्लास्टी करण्यासाठी करावं लागतं आणि त्याच्या टेक्निक्सही फार वेगवेगळ्या असतात. म्हणजे आता जी क्रॉनिक टोटल ऑक्लुजन आहे ती एक अँजिओप्लास्टी आता आम्ही मागच्या आठवड्यामध्ये जी केली ती 5 तास ती अँजिओप्लास्टी आम्ही करत होतो. म्हणजे त्याला जवळजवळ 7 सेंटरमधून सांगण्यात आलं होतं की ही अँजिओप्लास्टी होणार नाही, याला बायपास सर्जरीज करावं लागेल. तर जवळजवळ आम्ही 5 ते 6 तास ती अँजिओप्लास्टी करत होतो. त्याला आम्ही रेट्रोग्रेड अँजिओप्लास्टी टेक्निक म्हणतो. त्याला CTO वायर्स वेगळ्या असतात, त्यासाठी असणारे टेक्निक, त्यासाठी असणारे हार्डवायर्स वेगळे असतात. पण तरीही 5 तास ते ऑपरेशन करून आम्ही ती अँजिओप्लास्टी सक्सेसफुल केली आणि त्या पेशंटला बायपास टाळून आपण अँजिओप्लास्टी दिली आणि परवाच मी त्या पेशंटचा फॉलोअप केला. अतिशय चांगल्या प्रकारे तो पेशंट आहे, त्याला चांगल्या प्रकारे म्हणजे त्याचा जो चेस्ट पेन होता किंवा छातीत दुखण्याचं त्याचं जे प्रमाण होतं ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि तो अगदी पेन फ्री आज मला भेटायला आला होता. तर या सगळ्या मॉडर्नायझेशन झालेल्या गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या इन्स्ट्रुमेंट, ज्या OCT इन्स्ट्रुमेंट आहे, CTOच्या टेक्निक्सच्या इन्स्ट्रुमेंट आहे, IVUS म्हणून एक वेगळं मशीन आहे. तर या सगळ्या मशीन आत्ता गेल्या 5 वर्षामध्ये डेव्हलप झाल्यामुळं अशा ह्या सगळ्या प्रकारच्या अँजिओप्लास्टी आपण करू शकतो. आणि अशाच प्रकारे आपले सर्जन जे आहेत ते मिनी कॅप म्हणजे छोट्या पहिल्यासारखं मोठं इन्सिजन न करता बायपास सर्जरीसाठी छोट्या हृदयाच्या बाजूला एक छोटंसं 4 mmचं होल घेऊन त्याच्यातून सुद्धा बायपास सर्जरी करू शकतात. त्यामुळं नक्कीच गेल्या 20 वर्षामध्ये मॉडिफिकेशन होऊन अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरीमध्ये बराचसा फरक पडलेला आहे आणि ज्या पेशंटना ट्रीटमेंट जी अशक्य वाटत होती ती आता नक्कीच बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला शक्य झालेली आहे. आणि मला वाटतं की याचा उपयोग जरा आपण व्यवस्थित आपल्या पेशंटसाठी करून घेतला तर त्याचा बेनिफिट नक्कीच होईल.